श्रीमद भगवद्गीतेची सुरुवातच एका मोठ्या मानसिक द्वंद्वातून होते. धृतराष्ट्राचा प्रश्न आणि संजयाचे उत्तर यातून मानवी स्वभावाचे पैलू उलगडतात. येथे भगवद्गीतेचे पहिले 2 श्लोक आणि त्यांचे आजच्या जीवनातील महत्त्व दिले आहे. पहिला श्लोक, धृतराष्ट्राचा प्रश्न. श्लोक: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. अर्थ: धृतराष्ट्र विचारतो, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? आधुनिक जीवनात महत्त्व, स्व आणि परभाव. धृतराष्ट्र माझे पुत्र, मामकाः आणि पांडूचे पुत्र असा भेदभाव करतो. आजच्या जगातही जेव्हा आपण मी आणि माझे या पलीकडे विचार करू शकत नाही, तेव्हा संघर्षाची ठिणगी पडते. हा श्लोक आपल्याला आपल्यातील पक्षपातीपणाची जाणीव करून देतो. अंतर्मनातील युद्ध. आपले शरीर हे कुरुक्षेत्र आहे, जिथे रोज चांगले विचार पांडव आणि वाईट विचार कौरव यांच्यात युद्ध चालते. आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपल्या मनात सध्या कोणते विचार जिंकत आहेत. दुसरा श्लोक, संजयाचे उत्तर. श्लोक: दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य मुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. अर्थ: संजय म्हणाला, त्यावेळी पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना पाहून राजा दुर्योधनाने आपल्या द्रोणाचार्यांजवळ जाऊन हे वचन म्हटले. आधुनिक जीवनात महत्त्व, भीती आणि असुरक्षितता. दुर्योधनाकडे मोठे सैन्य असूनही पांडवांची शिस्तबद्ध रचना पाहून तो अस्वस्थ झाला आणि गुरूंकडे धावला. हे दर्शवते की जेव्हा आपण अधर्माच्या किंवा चुकीच्या बाजूने असतो, तेव्हा कितीही साधन सामग्री असली तरी मनात भीती आणि अस्वस्थता कायम असते. मार्गदर्शकाची गरज. संकटसमयी किंवा गोंधळलेल्या स्थितीत आपण कोणाकडे जातो हे महत्त्वाचे आहे. दुर्योधन अहंकारी असूनही मार्गदर्शनासाठी आपल्या शिक्षकांकडे जातो. जीवनात कितीही मोठे पद मिळाले तरी मार्गदर्शक असणे किती आवश्यक आहे हे यातून समजते. थोडक्यात सारांश. पैलू. पहिल्या 2 श्लोकांचा संदेश. दृष्टिकोन. भेदभाव टाळून निष्पक्षपाती राहणे आवश्यक आहे. मानसिकता. बाह्य परिस्थितीपेक्षा आपली आंतरिक स्थिती, भीती की आत्मविश्वास जास्त महत्त्वाची असते. शिस्त. पांडवांची व्यूहरचना प्लॅनिंग आपल्याला सांगते की संख्याबळापेक्षा शिस्त आणि नियोजन विजयासाठी जास्त गरजेचे आहे. गीतेचे हे सुरुवातीचे श्लोक आपल्याला शिकवतात की कोणत्याही संघर्षात उतरण्यापूर्वी आपली मानसिक तयारी आणि निष्पक्ष बुद्धी असणे यशासाठी अनिवार्य आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून आमचा उत्साह वाढवा. भेटू लवकरच एका नवीन विषयासह.